If you turn to the 12th chapter प्रेषितांची कृत्य याचा 12वा अध्याय and the 24th verse, 24वा वचन वाचूया. we see the same thing again. तेथे तीच गोष्ट वाचायला मिळते. But the word of God grew and multiplied. देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. See, God put that principle of multiplying righteousness. पहा, देवाने वाढत जाणार या नीतिमत्तेचं तत्व दिलं आहे. We see sin multiplying. पण आपण तर पाहत आहोत की आता सध्या पापच वाढत आहे. But shall we not see righteousness पण आपण increase? नीतिमत्ता वाढीस लागलेली पाहू नये काय? Unfortunately, many people are full of fear. पहा, दुर्दैवाने अनेक लोक भयाने ग्रासून गेले What does आहेत. the Bible say? बायबल त्यांच्या बाबत काय सांगतं? The bribe taker's house will be tabernacle will be consumed. लाच घेणाऱ्याचा डेरा अग्नीमध्ये भस्म होईल. So त्यामुळे there is a curse coming upon society. लाचेमुळे समाजावरती शाप येत आहे. Now this great storm that came, the tsunami, पहा, नुकतंच जे मोठं वादळ येऊन गेलं, त्सुनामी. I don't know how many people died in the shores of India, भारताच्या किनारपट्टीवरती किती लोक मेले मला माहित नाही. but every person is precious. पण प्रत्येक माणूस हा मौल्यवान आहे. Now many people are sending donations, gifts for those people. आणि या सुनामीग्रस्त लोकांकरता अनेक लोक देणग्या पाठवत आहेत. But everybody knows in India, भारतातील सगळ्यांना हे ठाऊक आहे, all these gifts will not reach the people. या सगळ्या देणग्या त्या लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. Only a part, a small part will reach the people. त्या मदतीचा अगदी छोटासा भाग त्या लोकांपर्यंत पोहोचेल, नाही का? It, the other amounts will be swallowed up. आणि त्या मदतीच्या रकमांचा जास्त भाग हे अधिकारीच गिळून टाकतील. Now all of us know that. सगळ्यांना हे ठाऊक आहे, नाही का? But my dear people, पण माझ्या प्रिय लोकांनो, why don't we see righteousness increasing? आपण नीतिमत्ता वाढीस लागलेली का बरं पाहू शकत नाही आहोत? Only sin must increase? केवळ पापच वाढावं का? I have seen मी असं पाहिलं आहे, godly people increasing देवभिरू लोकांची वाढ होत असलेली मी पाहिली आहे. from the days when I was a young man. जेव्हा मी अगदी तरुण माणूस होतो तेव्हापासून Even today, अगदी आजपर्यंत one dear lady came to me, not a rich lady, मला भेटण्याकरता एक स्त्री आली. ती काही जास्त श्रीमंत नव्हती. and she said, ती म्हणाली, nobody is coming to my village to preach. अहो, माझ्या गावी संदेश द्यायला कोणीच येत नाही. We do not have a worship. आणि आमच्याकडे तर उपासना घेतली जात नाही. Now, तर आता such a plea makes it very hard for me, अशा प्रकारच्या आग्रहाच्या विनंत्या ऐकणं मला खूपच कठीण जातं. because कारण every Sunday प्रत्येक रविवारी I used to walk about 15 kilometers जवळजवळ 15 किलोमीटर अंतर चालून जात असे, to preach the gospel. सुवार्तेची घोषणा करण्याकरता. There amongst a scorpion ridden path, आणि मी ज्या वाटेवरून चालत जात असे ती वाट विंचवांनी भरलेली असायची, snakes, सापांनी भरलेली. but पण every Sunday I would go to preach to those students. पण त्या विद्यार्थ्यांना उपदेश करण्याकरता प्रत्येक रविवारी मी चालत जात असे. Nobody gave me any money, मला त्याकरता कोणीही कुठलेही पैसे दिले नाहीत. and I would not even आणि मी to go into the bus. बसने जात नसे. There was a bus transport available for part of the journey. जरी अर्ध्या अंतराच्या प्रवासाकरता बस उपलब्ध होती तरी मी बसने प्रवास करत नसे. Now when I hear from a dear lady, poor woman, पण जेव्हा मी त्या गरीब बिचाऱ्या स्त्रीकडून ती गोष्ट ऐकली, that nobody is coming
to preach the gospel in their village. की आमच्या गावामध्ये सुवार्ता प्रसार करण्याकरता कोणीही येत नाही. It makes me very sad. मला ते ऐकून खूपच दुःख झालं. Now, must somebody send you? तुम्हाला कोणी पाठवायची गरज आहे का? Must somebody give you money? तुम्हाला त्याकरता कोणी पैसे द्यायला हवेत का? Will not the word of God increase and multiply? तुम्ही गेला नाही तर देवाच्या वचनाचा प्रसार होऊन ते वाढत जाणार नाही का? God has put it in His word. देवाने ते आपल्या वचनात ते नमूद केलं आहे. God has put it even in that little mustard seed. देवाने आपल्याला मोहरीच्या दाण्या एवढ्या विश्वासाबद्दल सांगितलं आहे. When you look at the mustard जेव्हा seed तुम्ही मोहरीचा दाणा पाहता and you take 200 mustard seeds जर तुम्ही 200 मोहरीचे दाणे घेतले and you say, आणि त्यावर तुम्ही असं फुंकलं, what happened? काय होईल? You won't have one of them remaining. त्यातला एक देखील तुमच्या हातावरती उरणार नाही. But God has put in that little mustard seed life. पण देवाने त्या लहान मोहरीच्या दाण्यामध्ये जीवन ठेवलं आहे. He has put in that little mustard seed the principle of multiplying. आणि त्या लहान मोहरीच्या दाण्यामध्ये वाढत जाण्याचं तत्व दिलं आहे. Now, how is it in your life? पण तुमच्या जीवनाच्या बाबतीत काय? Is righteousness multiplying? तुमच्यामध्ये नीतिमत्ता वाढत आहे का? Is sacrifice multiplying? तुमच्यामध्ये त्याग वाढत आहे का? Today, आज people are spending a lot of money for clothes. लोक कपड्यांकरता चिक्कार पैसा खर्च करतात. And clothes are getting more and more costly. आणि आता कपडे अधिक अधिक महाग होत आहेत. When you go to buy जेव्हा clothing, तुम्ही कपडे विकत घ्यायला जाता where you won't take 20 rupee note. तेव्हा तुम्ही काय 20 रुपयाची नोट घेऊन जात नाहीत, नाही का? You will take some 300, 500, and some of you women may take 3,000, 10,000. तुम्ही 300 रुपये 500 रुपये घेऊन जाता आणि तुम्ही काही स्त्रिया तर 3,000 10,000 रुपये घेऊन जाता. I know. मला माहित आहे ते. But पण when it comes to giving God, जेव्हा देवाला द्यायची वेळ येते what do we give? तेव्हा आपण देवाला किती देतो? See, पहा, when we began this work, जेव्हा आम्ही या कार्याची सुरुवात केली तेव्हा and these students were getting converted, तेव्हा या विद्यार्थ्यांचं परिवर्तन होत होतं. they were very poor boys. They didn't have any money. पहा, ते अगदी गरीब मुलं होते, त्यांच्याकडे पैसे नव्हते. At Christmas time, ख्रिसमसच्या वेळेला my father and I, we would sit and eat with them and invite them. माझे वडील आणि मी त्यांच्या बरोबर जेवायचो, त्यांना आमंत्रण द्यायचो. We would share our food with them. आम्ही आमचं अन्न त्यांच्या बरोबर वाटून घ्यायचो. But पण there was no offering taken in the fellowship. फेलोशिप मध्ये तेव्हा दान घेतलं जात नसे. In Christmas time, New Year Day, no offering in the fellowship. ख्रिसमसच्या उपासनेला, नवीन वर्षाच्या उपासनेला फेलोशिपच्या मंडळांमध्ये दान घेतलं जात नाही. Why? का बरं? I used to think मी असा विचार करायचो, these are very poor boys. अरे विद्यार्थी खूप गरीब आहेत, They have nothing. त्यांच्याकडे काहीच नाही, I must give them. मी त्यांना मदत केली पाहिजे. Sometimes I would have nothing. My father would have nothing. काही वेळा माझ्याकडे, माझ्या वडिलांकडे देखील काही But नसायचं, what we had, we would share. पण आमच्याकडे जे असायचं ते आम्ही त्यांना द्यायचो. My dear people, माझ्या प्रिय मित्रांनो, suddenly, two years ago, एकाएकी 2 वर्षांच्या मागे God gave me a little common sense. देवाने मला एक साधी समज बुद्धी दिली. What did I see? मी काय पाहिलं? All people going to the shops, सगळे लोक दुकानात जायचे, buying, boys buying shirts, so expensive. I never wore such costly shirts. मुलं अगदी महागडे शर्ट घेऊन घालायचे आणि मी असे महागडे शर्ट कधी घातले नाहीत. And others spending money and giving to the shopkeeper. आणि इतर अमुक तमुक गोष्टी विकत घ्यायचे आणि सगळा पैसा त्या दुकानदारालाच ते द्यायचे. And in the Christmas narrative, we see that the wise men brought their gifts to Jesus. आणि मग ख्रिसमसच्या गोष्टीमध्ये आपण पाहतो की ज्ञानी लोकांनी येशू करता देणग्या आणल्या.
So I said, त्यामुळे मी म्हणालो, what am I doing? मी काय करत आहे? No offering in the fellowship on Christmas Day, New Year's Day. ख्रिसमसच्या उपासनेला, नवीन वर्षाच्या उपासनेला फेलोशिप मध्ये दान घेतलं जाऊ नये, Because people are very poor. कारण आपले काही लोक खूपच गरीब असतात. Now, not all people are poor today. पण आज सगळेच लोक काही गरीब नाहीत. When they buy notebooks, when they buy textbooks, जेव्हा ते वह्या विकत घेतात किंवा पुस्तकं विकत घेतात, I don't know from where they bring all that money. त्याकरता लागणारे पैसे ते कुठून आणतात मला माहित नाही. And when they go to the goldsmith पण जेव्हा ते त्या सोनाराकडे जातात to make holes, त्वचेवरती छिद्र करण्याकरता, one hole here, one hole on the top, इथे एक छिद्र, इथं वरती एक छिद्र, one hole in the nose, आणि नाकामध्ये एक छिद्र, and some people are making also a hole in the आणि आता tongue. काही लोक जिभेवरती देखील छिद्र करून घेत I आहेत. am so surprised. मला खूपच आश्चर्य वाटतं. There is so much money. खूपच पैसे आहेत लोकांकडे, नाही But का? they will spend it for jewels. सगळे पैसे ते दागिन्यांवरती खर्च करतात. They will not sacrifice to turn this nation from unrighteousness. अनितीपासून ह्या देशाचं परिवर्तन करण्याकरता ते खर्च करत नाहीत. You know, if India sees real sacrifice in us, जर भारताने आपल्यामध्ये खरा त्याग पाहिला, they will turn to Jesus. तर सगळा भारत येशू ख्रिस्ताकडे वळेल. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, some people say to me, काही लोक मला असं म्हणतात, yes, there are people here who get money from America or here or there. हो, इथे असे काही लोक आहेत की ज्यांना अमेरिकेकडून किंवा इकडून तिकडून पैसे मिळतात, And with that money they run orphanage or आणि something. मग त्या पैशाने ते अनाथालय किंवा दुसरी काही संस्था चालवतात. But what do the neighbors think? पण शेजारी काय विचार करतात? The neighbors think शेजारी असा विचार करतात, because of American money, अमेरिकेच्या पैशामुळे people are becoming Christians in India. भारतातील लोक ख्रिस्ती होत आहेत. Is that हे true? काय खरं आहे का? No. अजिबात नाही. If I ask tomorrow, God willing, if I ask all those who were beaten for Christ to stand up, जर मी तुम्हाला उद्या विचारलं की ख्रिस्ता करता कोणी कोणी मार खाल्लाय त्यांनी उभं राहा, so many of you will stand up. तेव्हा तुम्हापैकी अनेक जण उभे राहतील. How many times I was threatened. आणि कितीतरी वेळा मला धमक्या मिळाल्या आहेत. But पण I want to declare the living God. मला जिवंत देव जाहीर करायचा. I want to bring righteousness not only to this nation, but to other मला nations. केवळ याच देशात नाही तर इतर देशांमध्ये देखील नीतिमत्ता आणायची आहे. I want to see the word of God मला multiply. देवाचं वचन वाढत गेलेलं पाहायचं आहे. I want to see disciples मला multiply. शिष्यांची वाढ झालेली पाहायची आहे. The word of God settles it for me. देवाचं वचनच माझ्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे. There is increase in the word of God. देवाच्या वचनामध्ये वाढ असते. When you give the word of जेव्हा God, देवाचं वचन देता it increases in the hearts of तेव्हा men. ते लोकांच्या अंतकणामध्ये वाढत जातं. Righteousness increases. नीतिमत्ता वाढत जाते. Holy desires increase. पवित्र इच्छा वाढत जातात. Purity increases. शुद्धता वाढत जाते. By the word of God, देवाच्या वचनामुळे righteousness increase. नीतिमत्ता वाढत जाते. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, I do not know what is happening today in Andhra. आंध्र प्रदेशमध्ये आज काय घडत आहे मला माहित नाही. When I see the preachers saying more meetings, more meetings, more meetings, जेव्हा तिथले उपदेशक असं म्हणतात की आम्हाला अधिक सभा हव्या आहेत, अधिक सभा हव्या आहेत, I मी say, म्हणतो, are you praying enough? तुम्ही अधिक प्रार्थना करत आहात का? Then righteousness will increase. मगच नीतिमत्ता वाढत जाईल. Not just by having meetings. केवळ सभांच्या द्वारे नव्हे. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, you have come here. तुम्ही येथे आला आहात. Now you know that in the word of God there is the power to multiply. पहा, देवाच्या वचनामध्ये वाढत जाण्याचं सामर्थ्य आहे.
And that multiplication of righteousness must take place in your heart, आणि मग तुमच्या अंतःकरणामध्ये ती नीतिमत्ता वाढीस लागलीच पाहिजे. in your family, तुमच्या कुटुंबामध्ये, in your town, तुमच्या गावामध्ये, in your school, तुमच्या शाळांमध्ये, in your hospital. तुमच्या दवाखान्यांमध्ये ती वाढीस लागलीच पाहिजे. God will do it. देव ते नक्की करील. Let us pray. चला प्रार्थना करूया. Let us pray. चला प्रार्थना करूया. Do you see righteousness increasing in your heart? तुमच्या अंतःकरणामध्ये नीतिमत्ता वाढीस लागत आहे का? Do you see righteousness increasing in your family? तुमच्या कुटुंबात नीतिमत्ता वाढत आहे का? Tell God, देवाला सांगा, Lord, हे प्रभू, why should sin increase? प्रभू पाप का वाढत जावं? Let grace increase. प्रभू कृपा वाढू दे, Let faith increase. विश्वास वाढू दे, Let holiness increase. पावित्र्य वाढू दे. But not unrighteousness, O पण Lord. हे प्रभू आणि ती वाढू देऊ नको. We do not want sin to consume this country. प्रभू या देशाला पापाने भस्म करून टाकावा असं आम्हाला वाटत नाही. More tsunamis will come. प्रभू नाहीतर अधिक सुनामी येतील And Lord, our sin will find us out. आणि देवा आमचं पापच आम्हाला भोवेल. Tell God, देवाला सांगा, Lord, I want your righteousness to increase. प्रभू माझी इच्छा आहे की तुझी नीतिमत्ता वाढावी. I want disciples to increase in my village. प्रभू माझ्या गावांमध्ये शिष्य वाढत जावेत अशी माझी इच्छा आहे. I want holiness to increase in my family. प्रभू माझ्या कुटुंबामध्ये पावित्र्य वाढावा अशी इच्छा आहे. Oh, let us cry to God. चला आपण देवाकडे आक्रोश करूया. Not just big meetings. आम्हाला केवळ मोठमोठ्या सभा नको, We want the work of the Holy पण Spirit आपल्याला पवित्र आत्म्याचं कार्य हवंय, so that you hate sin, जेणेकरून तुम्ही पापाचा द्वेष करू लागा, so that you put away all evil from your heart, जेणेकरून तुम्ही तुमच्या अंतःकरणापासून वाईट दूर कराल, so that the hand of God will come upon you. जेणेकरून देवाचा हस्त तुमच्यावरती येईल. Even now, आता देखील let the hand of Jesus touch you, येशूच्या हाताने तुम्हाला स्पर्श करू द्या and you will be free. आणि मग तुम्ही मुक्त व्हाल. You will know the truth, and the truth will set you मग free. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. Tell God, देवाला सांगा, Lord, हे प्रभू, I want to see your word increasing in Delhi. प्रभू दिल्लीमध्ये तुझ्या वचनाची वाढ झालेली मला पाहायचं. I must see your word spreading till Calcutta and China. कलकत्ता आणि चीन पर्यंत तुझं वचन वाढत जावं अशी माझी इच्छा आहे. Why is not thy word प्रभू increasing? तुझ्या वचनाची वाढ का होत नाहीये? Oh, my Father, हे माझ्या पित्या, is the gospel only to make me comfortable? सुवार्ता केवळ मला आरामशीर करण्याकरता आहे काय? For me to build a nice house? माझ्याकरता चांगलं घर बांधण्याकरता आहे काय? To be comfortable in that त्या house? घरामध्ये मी आरामशीरपणे असण्याकरता आहे Oh, काय? let your word come into my very bone, हे देवा तुझं वचन माझ्या हाडांमध्ये घुसू दे. even into my very bones. Let your word प्रभू come. माझ्या अगदी हाडांमध्ये तुझं वचन घुसू दे. Lord, let your righteousness come into me. प्रभू तुझी नीतिमत्ता माझ्यामध्ये येऊ दे. Cleanse me. हे देवा मला शुद्ध कर. Wash me in your blood. तुझ्या रक्ताने मला धुवून टाक. Oh, Father, हे पित्या, visit these people. या लोकांची भेट घे. Loving Father, हे प्रेमळ पित्या, put your nail-pierced hands upon these dear या people. लोकांवर तुझ्या खिळ्यांनी विंदिलेले हात ठेव. Oh, it is not enough that the word has increased in a few places. केवळ काहीच ठिकाणी तुझं वचन वाढावं हे काही योग्य नाही. The word of the Lord has not increased in many places. देवाच्या वचनाची वाढ अनेक ठिकाणी झाली नाही. Righteousness and holiness have not increased. नीतिमत्ता आणि पावित्र्य वाढलं नाही. Oh, forgive us, हे Lord. देवा आम्हाला क्षमा कर. In our courts and offices, आमच्या न्यायालयांमध्ये ऑफिसमध्ये वाढली नाही. righteousness has not increased. प्रभू नीतिमत्ता वाढली नाही. Forgive us, Lord. देवा आम्हाला क्षमा कर, क्षमा कर. All the bribes taken may be returned. प्रभू प्रत्येक लाच घेणाऱ्याने आपली लाच परत करावी. All the oppression of the poor, the money may be returned. गरिबांवरती जुलूम करून मिळवलेला पैसा परत केला जावा.
Let not unrighteousness prevail. प्रभू आणि ती अशी चालू राहू नये. Raise up these young people, Lord. देवा या तरुण मुलांना तू तयार कर. Other young people are trying with the gun to bring righteousness. इतर तरुण लोक बंदुकीच्या जीवावरती नीतिमत्ता आणू पाहत आहेत. But with the cross we will bring पण righteousness. आम्ही वधस्तंभाच्या द्वारे नीतिमत्ता आणू. Oh, the power of the cross. प्रभू वधस्तंभाचं The सामर्थ्य, love of the cross. वधस्तंभाचं प्रेम, The blood of the cross. वधस्तंभाचं रक्त, The crucified Savior. वधस्तंभावर खिळलेला तारणार. Oh, my हे Savior. माझ्या तारणाऱ्या Visit these dear people. या प्रिय लोकांची भेट घे. Every young man, every young woman. प्रत्येक तरुण पुरुष, तरुण स्त्री. There should not be any more thieves or any small thieves, big thieves, any thieves. Anywhere near here. प्रभू येथे आमच्या आजूबाजूला मोठे चोर, छोटे चोर, कुठले चोर राहू नयेत. Oh, we want the policemen to be converted. पोलिसांचं परिवर्तन व्हावं अशी आमची इच्छा आहे. Police inspectors to be converted. पोलीस इन्स्पेक्टरचं परिवर्तन व्हावं. We want to see men of all communities falling at your feet. प्रत्येक समाजाचे लोक तुझ्या पायावरती पडलेले आम्हाला पाहायचे आहे. Come to us, O हे Lord. प्रभू तू आमच्याकडे ये. Give us hearts that cry to आम्हाला you. तुझ्याकडे आक्रोश करणारा अंतःकरण दे. Give to us the spirit of prayer, O प्रभू Lord. आम्हाला प्रार्थनेचा आत्मा दे. Give us zeal for your glory, O प्रभू Lord. तुझ्या गौरवाची ईर्ष्या आमच्यामध्ये दे. Hear our आमची prayer प्रार्थना तू ऐक and bless these dear आणि people. या प्रिय लोकांना आशीर्वादित कर. Touch them, Lord, प्रभू त्यांना आत्ता तू स्पर्श कर. in Jesus' holy name. येशूच्या पवित्र नावात. Amen.